तर अतिशय सुंदर अशी गुफा आहे. त्रिंगलवाडी हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र 1688च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, मी शिवा आणि आज आपण जाणार आहोत त्रिंगलवाडी किल्ल्यावरती. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावात असलेला त्रिंगलवाडी किल्ला. रस्त्याने जात असताना भूक लागली म्हणून घोटी या गावात गेलो आणि मिसळवरती ताव मारला. घोटी गावातून पुढे गेल्यानंतर आपल्याला नाशिक मुंबई हायवे लागतो. त्या हायवेने टोल नाका पार केल्यानंतर साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावरती आपल्याला त्रिंगलवाडी गावाचे रस्ता भेटतो. आमचा काढचा का म्हातारचा काढा म्हातारा उभी राह चांगली घरात नेऊन चालू करून काय खाली मोठं गाव आहे आणि मग तिथं ठेवायच्या गाड्या ठिकाणी सांगायच्या कोणाला देऊ द्या. अशा प्रकारे तुम्ही इथे गाड्या लावू शकता आणि इथून तुमची पायवाट चालू होते. अरे सरळ खालून तिकडे चला. त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी आपल्याला पांडवलेणी नावाची गुहा लागते. या गुहेत 3 भाग आहेत: ओसरी, गाभारा आणि गाभाऱ्यामध्ये असलेला अजून एक गाभारा. लेणीच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम पाहायला मिळते. तर फायनली आपण 15 मिनिटाच्या चालल्यानंतर आपण येऊन पोहोचतोय तर 10व्या शतकातल्या लेणीपाशी. पूर्ण कातळ कोरीव लेणी आहे. लेणीच्या छतावरती बघू शकता तुम्ही. आता आपण गर्भगृहात प्रवेश करतोय. गर्भगृहात पहिले जैन तीर्थकर ऋषभनाथ यांची दगडी मूर्ती आहे. आता जाऊन बघूया. लेणीच्या गाभाऱ्यात गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मात्र त्या मूर्तीची दुरावस्था झालेली आहे. ही जैन लेणी साधारणतः 10व्या शतकातील असावी असा अंदाज आहे. गर्भगृहात अजून एक गर्भगृह आहे. आतमध्ये आपण एंट्री करूया. अवस्था आहे.
लेणी पाहून झाल्यानंतर गडावर जायला लेणीच्या डाव्या बाजूनं वर जायला आपल्याला रस्ता मिळतो. तर गडाच्या मधल्या टप्प्यात येऊन थांबलोय. 2 मिनिटाची रेस्ट घेतोय आणि आपल्याला आता हे दिसून इथं चढून वरती त्या टोकाला जायचं आहे. गडावर जायला आपल्याला 2 मार्ग मिळतात, एक डाव्या बाजूने आणि एक उजव्या बाजूने. तर गडाची पूर्व दिशेची तटबंदी आणि तटबंदीच्याच खाली असणारी एक छोटीशी गुफा आहे. तर ती आतमध्ये गाडलेली आहे. याचा वापर कशासाठी करत असं माहीत नाही. तर जेव्हा आपण गडाच्या उजव्या बाजूनं गडावर जाण्यासाठी एक मार्ग पकडतो तर त्या मार्गामध्ये एक दैवत आहे. तर कोणतं दैवत हे लक्षात येणार नाही, कदाचित ती आदिवासी लोकांचं दैवत असावं एक असा अंदाज आहे. आणि समोरूनच आपल्याला वरती गडावरती जायला मार्ग आहे. तर इथं कातळ कोरीव पायऱ्या आहेत. इथं पण एक गुफा आहे छोटीशी, त्याच्यात आपण 1-2 जण राहू शकता. कातळ कोरीव पायऱ्या चढून वर गेल्यानंतर समोरच आपल्याला काही पडक्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. पूर्णपणे पड झालेली आहे. ओके, तर गडावर अजून एक वास्तू दिसलेली आहे आपल्याला. ती वास्तू नेमकं काय आता आतमध्ये गेल्यावरच कळलं. इकडला गेट आहे, फ्रंट गेट आहे, इकडे दरवाजा आहे, एंट्री तिकडे आहे. त्या मार्गे तिकडून दरवाजा आहे, पण ही पड झाल्यामुळे आता सगळीकडून दरवाजे झालेत. तर हा एक राजवाडा असावा अंदाजे, त्याची पूर्णपणे पडझड झालेली. तर या वाड्याला इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे आणि एक त्या बाजूला एक रूम आहे. असे 3 रूम आहेत. आणि आता आपल्या वरती गडमाथ्यावर जायचं आहे. गडावरती पाहण्यासारखे अनेक ठिकाण आहेत. पाण्याची टाके, एक गुहा ज्यात कमीत कमी 20 ते 25 जण राहता येतील अशी जागा, भवानी माता मंदिर, कातळ कोरीव महादरवाजा आणि मुख्य आकर्षण म्हणजे हनुमानाची मूर्ती. तर इथं आहे भरपूर मोठी अशी गुफा आणि हीच गुफा मी शोधत होतो. हे बघ इथं पण कुंड आहे.
तर इथे कुंड आहे आणि या कुंडाचा वापर पाणी पिण्यासाठी करत असावा असा अंदाज आहे, कारण पाणी अतिशय शुद्ध आहे. गडावरती राहण्याची किंवा खाण्याची सोय नाही, मात्र फेब्रुवारी महिन्यापर्यंत पिण्याची पाण्याची सोय नक्की आहे. त्रिंगलवाडी किल्ल्यावरून आपल्याला अनेक गड पाहायला मिळतात. दक्षिणेला तळेगड, पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर असा परिसर दिसतो. आधी पोठोबा मग विठोबा ही म्हण आम्ही उलटी करत आधी देवदर्शन घेऊन आणि देवाची पूजा करून मग आम्ही जेवण करायला बसलो. तर या आमची मेजवानी म्हणते. गड पूर्ण पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. त्रिंगलवाडी गडाचे मुख्य आकर्षण म्हणजे हनुमानाची मूर्ती, आणि आता तिचे दर्शन घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागणार होतो. बोल बजरंग बली की जय, पवन पुत्र हनुमान की जय. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो त्रिंगलवाडी येथील त्रिंगलवाडी पोर्टवरती. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. तर मित्रांनो, आपण त्रिंगलवाडी पोर्टवरती गेलो तर आपण जाताना उजव्या साईडने गेलो होतो. तर ज्यावेळेस आपण डाव्या साईडने येतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या कातळकोरी मार्गाचा वापर करून आपण वरती जातो. तर इथं ह्याच मार्गाला आपल्याला वरती हनुमानाची मोठी भली मोठी मूर्ती पाहायला मिळते.